नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 माहिती आणि संदेश वहन तंत्रज्ञान संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 1. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. ICT म्हणजे काय? बघा, ICT म्हणजे आपल्याला काय विचारले की याचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे, आपल्याला याचं संक्षिप्त रूप विचारलेलं आहे. तर ICT म्हणजे काय? इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, यालाच काय म्हणतात? ICT. पर्याय क्रमांक D. प्रश्न क्रमांक 2. जगामध्ये वैयक्तिक संगणकाचा वापर सर्वाधिक असे म्हणतात. हे संगणक विशिष्ट पद्धतीने एकमेकाशी डॅश डॅश जोडल्यानंतर त्यांना काय केलं जातो? बघा, जगामध्ये जे वैयक्तिक संगणकाचे प्रकार येतं, जगामध्ये वैयक्तिक संगणकाचा वापर सर्वाधिक केला जातो आणि हे संगणक काय आहेत? एका विशिष्ट पद्धतीने एकमेकाशी जोडल्यानंतर काय केले जाते? तर एकमेकाशी जोडल्यानंतर त्यापासून काय तयार होते? तर नेटवर्क तयार होते. पर्याय क्रमांक अ, नेटवर्क. प्रश्न क्रमांक 3. सामग्रीचे सारांशीकरण म्हणजे डॅश डॅश होय. बघा, सामग्रीचे सारांशीकरण म्हणजेच डॅश डॅश होय, तर त्याला आपण काय म्हणतो? माहिती संग्रहित करणे याला माहिती असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणता माहितीचा गुण नाही? बघा, खालील आपल्याला 4 गुण दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक माहितीचा गुण नाही आहे आणि 3 काय आहेत? माहितीचे गुण आहेत. तर त्याच्यामध्ये अ आहे वैधता, 2 आहे अचूकपणा आणि 3 आहे अर्थपूर्ण. तर याच्यातली माहितीचा गुण कोणता नाही आहे? तर डाटा. डाटा हा काय आहे? माहितीचा गुण नाही आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5. संगणकाला प्रक्रियेसाठी संग्रहित केलेल्या कच्च्या स्वरूपातील माहिती म्हणजे डॅश डॅश होय. बघा, संगणकाला प्रक्रिया करण्यासाठी संग्रहित केलेली म्हणजे साठविलेली जी कच्च्या स्वरूपातील माहिती असते तिला आपण काय म्हणतो? तर तिला आपण काय म्हणतो? डाटा असे म्हणतो. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 6. आधुनिक संगणकाचा जनक कोण? बघा, आधुनिक संगणकाचा जनक कोण? तर आधुनिक संगणकाचा जनाला काय म्हणतात? चार्ल्स बेबेज हा काय आहे? आधुनिक संगणकाचा जनक आहे. पर्याय क्रमांक बी, चार्ल्स बेबेज. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत आलेला आहे, बघा, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. मण्याच्या पाठीसारख्या दिसणाऱ्या यंत्राला डॅश डॅश म्हणतात. बघा, मण्याच्या पाठीसारख्या दिसणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? ॲबॅकस असे म्हणतात. विविध विद्यार्थी आजकालच्या 21व्या शतकामध्ये ॲबॅकसचे काय लावत आहेत? क्लासेस लावत आहे. तर हे पण एक काय असतंय की आपली जशी मण्याची पाठी असते तसंच हे यंत्र काय असतंय? ॲबॅकस हे यंत्र सुद्धा मण्यासारख्या पाठीसारखं दिसते. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 8. संगणकाला स्वतःचा डॅश डॅश नसतो. बघा, संगणकाला स्वतःचा डॅश डॅश नसतो. तर त्याला स्वतःचा काय नसतो? संगणकाला त्याचा स्वतःचा मेंदू नसतो. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 9. संगणकाच्या तिसऱ्या पिढीत कशाचा वापर केला जात असे? बघा, संगणकाची जी तिसरी पिढी होती त्या पिढीमध्ये कशाचा वापर केला जात असे? तर कशाचा वापर केला जात असे? इंटिग्रेटेड. पर्याय क्रमांक 3, इंटिग्रेटेड. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी संगणक कशासाठी वापरला जात नाही? बघा, खालीलपैकी संगणक कशासाठी वापरला जात नाही? तर पहिल्यांदा काय आहे? कार्यालयीन कामकाजासाठी. तर कार्यालयीन कामकाजासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर माणसाने विचार करून घेण्यासाठी निर्णय, बघा, या गोष्टीसाठी संगणकाचा वापर केला जात नाही. त्याच्यानंतर आपण शाळेचे निकाल संगणकावर तयार करतो आणि जे मोठ्या कंपनीमध्ये जे कामकाज आजकाल पूर्ण कंपन्यामध्ये, बँकेमध्ये पूर्ण कामं हे ऑनलाईन निघाल्यामुळे संगणकाचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग वाढलेला आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ब, माणसाने विचार करून घेण्यासाठी निर्णय. प्रश्न क्रमांक 11. संगणकाच्या एकूण किती पिढ्या आहेत? बघा, संगणकाच्या एकूण किती पिढ्या आहेत? तर संगणकाच्या एकूण किती पिढ्या आहेत? तर 5 या संगणकाच्या पिढ्या आहेत. पर्याय क्रमांक अ, 5. प्रश्न क्रमांक 12.
पुढीलपैकी कोणती प्रक्रिया संगणक करू शकेल? बघा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया संगणक करू शकेल? त्याच्यात पहिलं काय आहे? संख्यात्मक आणि गुणात्मक माहितीवर प्रक्रिया म्हणजे संगणक करू शकते. त्याच्यानंतर प्रचंड आकडेवारीची साठवणूक संगणक करते. माहिती आणि आकडेवारीवर बिनचूक आणि जलद प्रक्रिया संगणक करते. म्हणजे हे तीनही पर्याय काय आहेत? योग्य आहेत. या तीनही बाबतीमध्ये संगणक काम करते, प्रक्रिया करते. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11. संगणकाच्या मदतीने केलेला व्यापार म्हणजे डॅश डॅश होय. बघा, संगणकाच्या मदतीने केलेला व्यापार म्हणजेच डॅश डॅश होय. तर त्याला काय म्हणतात? ई कॉमर्स असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 ई कॉमर्स. प्रश्न क्रमांक 14. बेसिक सी लँग्वेज, कोबोल, फॉरट्रॉन इत्यादी डॅश डॅशचे उदाहरण आहेत. बघा, काय आहे की बेसिक सी लँग्वेज, कोबोल, फॉरट्रॉन इत्यादी डॅश डॅशचे उदाहरणे आहेत. तर ती कशाची उदाहरणे आहेत? तर हाय लेवल लँग्वेजेस, जी हाय लेवलची लँग्वेज वापरतात त्या लँग्वेजेसचे हे काय आहेत? उदाहरणे आहेत. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 30. संगणकात माहिती साठवण्यासाठी डॅश डॅश नंबरचा वापर केला जातो. बघा, संगणकात माहिती साठवण्यासाठी डॅश डॅश यंत्राचा वापर केला जातो. तर कशाचा वापर केला जातो? तर बायनरीचा उपयोग केला जातो. पर्याय क्रमांक अ बायनरी. प्रश्न क्रमांक 16. भारतीय हवामान खाते डॅश डॅश संगणकाची मदत घेता. बघा, जे भारतीय हवामान खाते आहे ते कोणत्या संगणकाची मदत घेते? की हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी संगणकाची मदत घेते. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 17. उपग्रह पुढीलपैकी कोणत्या माध्यमातून संदेश वहन करतो? बघा, जे उपग्रह आहे ते पुढीलपैकी कोणत्या माध्यमातून संदेश वहन करतात? तर उपग्रह हे काय आहे की ट्रान्सपोर्टर याच्याद्वारे काय करत असतात? संदेश वहन करतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 18. इंटरनेटच्या साहाय्याने संदेशाची जी देवाणघेवाण केली जाते त्यास डॅश डॅश असे म्हणतात. बघा, इंटरनेटच्या साहाय्याने आपण संदेशाची जी देवाणघेवाण करतो त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? ईमेल असे म्हणतात. आजकालच्या प्रमाणात सर्वात जास्त याचा उपयोग वाढलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. जे संगणक माहिती दुसऱ्या संगणकाकडे वळवितात त्यांना डॅश डॅश म्हणतात. बघा, जे संगणक माहिती दुसऱ्या संगणकाकडे वळवितात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. तर त्यांना काय म्हणत असतात? त्यांना राउटर्स असे म्हणतात. पर्याय क्रमांक क राउटर्स. प्रश्न क्रमांक 20. ज्यावेळी दोन संगणक एकमेकांना जोडले जातात त्यावेळी टिंबटिंब तयार होते. बघा, ज्यावेळी दोन संगणक एकमेकांना जोडले जातात तेव्हा काय तयार होते? तर तेव्हा निश्चितच काय तयार होते? लॅन तयार होत असते. पर्याय क्रमांक अ लॅन. प्रश्न क्रमांक 21. खालील ईमेलसाठी आवश्यक नाही. बघा, खालील ईमेलसाठी काय आवश्यक नाही? 3 गोष्टी या ईमेलसाठी आवश्यक असतात व एक गोष्ट ही ईमेलसाठी आवश्यक नाही. तर पहिलं काय आहे? इंटरनेट कनेक्शन ईमेलसाठी आवश्यक असते. त्याच्याशिवाय आपण मेल पाठवू शकत नाही. ईमेल पत्ता, त्याच्यासाठी ईमेल पत्ता बी गरजेचा आहे आपल्याला माहीत असणं. त्याच्यानंतर ईमेल क्लायंट्स म्हणजे आपल्याला कोणत्या व्यक्तीला ईमेल सेंड करायचा आहे त्या क्लायंट्सविषयी आपल्याला माहिती पाहिजे. परंतु याच्यामध्ये ही तीनही पर्याय काय आहेत? बरोबर आहेत. ईमेलसाठी यांची आवश्यकता असते. परंतु जे वर्ल्ड वाईड वेब हे काय आहे की चूक आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 ड. प्रश्न क्रमांक 22. संगणक खूपसे काम मानवी मेंदूप्रमाणे करतो हे विधान डॅश डॅश. बघा, संगणक खूपसे काम काय करतो? मानवी मेंदूप्रमाणे करतो. हे विधान काय आहे? अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 23. ज्यावेळी देशातील संगणक एकमेकाशी जोडले जातात तेव्हा त्याला डॅश डॅश म्हणतात. बघा, ज्यावेळी देशातील जे संगणक आहेत ते एकमेकांशी जोडले जातात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर तेव्हा त्यांना वाईड एरिया नेटवर्क म्हणजेच वॅन असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 24. डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप संगणक, नोटबुक संगणक आणि पामटॉप संगणक ही डॅश डॅशची उदाहरणे आहेत. बघा, हे जे डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप संगणक, नोटबुक संगणक आणि
पामटॉप संगणक ही कशाची उदाहरणे आहेत? तर ती जे वैयक्तिक संगणक आहेत याचे काय आहेत ते उदाहरणे आहेत. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 25. संगणक वापरताना प्रत्येक वापरकर्त्याला एक सांकेतिक शब्द दिलेला असतो, त्याला डॅश डॅश असे म्हणतात. बघा, प्रत्येक संगणकाला काय होतं की प्रत्येक संगणकाला वापरकर्त्याला एक सांकेतिक शब्द दिला जातो, त्याला डॅश डॅश असे म्हणतात. तर त्याला काय म्हणत असतात? तर त्याला पासवर्ड असे म्हणतात. पर्याय क्रमांक ए, पासवर्ड. प्रश्न क्रमांक 26. संगणकाच्या कामाची गती डॅश डॅशमध्ये मोजतात. बघा, संगणकाचे जे आपण काम करतो त्याची गती कशामध्ये मोजतात? तर त्याची गती ही मेगाहर्ट्झ याच्यामध्ये मोजतात. पर्याय क्रमांक अ, मेगाहर्ट्झ. प्रश्न क्रमांक 27. माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञानात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? बघा, माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञानात कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर त्यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होत असतो? ईमेल, इंटरनेट, शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी आणि यापैकी या सर्व साधनाचा उपयोग काय होत असतो? यामध्ये होत असतो. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 28. टिंबटिंब याचा समावेश हार्डवेअरमध्ये होतो. बघा, खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश हा हार्डवेअरमध्ये होतो? तर जे CPU असते त्याचा समावेश हार्डवेअरमध्ये होतो. आणि CPUचा आपल्याला जर विचारलं की CPUचा लॉंग फॉर्म काय आहे किंवा CPUचे संक्षिप्त रूप काय आहे, तर ते सेंट्रल प्रोसेस युनिट हे आहे. हा पण परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 29. संगणकाचे डोळ्याने दिसणारे व हाताने स्पर्श करता येण्यासारखे भाग म्हणजे डॅश डॅश. बघा, संगणकाचे आपल्या डोळ्याने दिसणारे आणि हाताने स्पर्श करता येणाऱ्यासारखे भाग म्हणजेच काय असते? त्याला हार्डवेअर असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी, हार्डवेअर. प्रश्न क्रमांक 30. संगणक इंटरनेटला जोडण्यासाठी कोणती आवश्यक बाब नाही? बघा, संगणक इंटरनेटला जोडण्यासाठी कोणती आवश्यक बाब नाही? तर मॉडेम काय असते? संगणक इंटरनेटला जोडण्यासाठी आवश्यक असते. त्याच्यानंतर टेलिफोन पण आवश्यक असते आणि इंटरनेट कनेक्शन पण आवश्यक असते. परंतु संगणक इंटरनेटला जोडण्यासाठी ईमेलचा पत्ता आवश्यक नसतो. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 31. माहिती तंत्रज्ञानामध्ये हॉस्ट म्हणजे काय? बघा, माहिती तंत्रज्ञानामध्ये हॉस्ट कशाला म्हणतात? तर इंटरनेटद्वारा जोडलेले जे सर्व संगणक असतात त्याला काय म्हणतात? हॉस्ट म्हणतात. इंटरनेटद्वारा जोडलेले सर्व जे संगणक असतात त्याला काय म्हणतात? हॉस्ट असे म्हणतात. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 32. ICT तंत्रज्ञानाचा दोष कोणता? बघा, ICT तंत्रज्ञानाचा दोष कोणता? विद्यार्थी अध्ययनास प्रवृत्त होतात, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर काम अतिशय वेगाने होते, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन शिक्षण दिले जाते, हे पण बरोबर आहे. परंतु विद्यार्थी काय होत चाललेत? ICTमुळं एकलकोंडे बनत चाललेले आहे. म्हणजे हे काय आहे? चूक आहे. म्हणजेच ICT तंत्रज्ञानाचा दोष कोणता आहे? तर विद्यार्थी एकलकोंडा बनत चालला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33. संगणकामधील ग्राफिक्सद्वारे, बघा, संगणकातील ग्राफिक्सद्वारे आपण काय करतो? तर काय करत असतो? चित्रास हालचाल दिली जाते. कोणत्याही चित्रातून विशिष्ट प्रकारच्या भावभावना व्यक्त होत असतात. बघा, प्रत्येक चित्रातून काय होत असते की एक प्रकारच्या भावभावना व्यक्त होत असतात. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 34. प्रिंटरला संगणकाचा डॅश डॅश म्हणतात. बघा, प्रिंटर जे असते त्याला संगणकाचा डॅश डॅश असे म्हणतात. तर त्याला संगणकाचे आउटपुट डिव्हाइस असे म्हणतात. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 35. पर्सनल कॅम्प्युटर PC जेव्हा कार्यहीन होतो तेव्हा डॅश डॅश. बघा, जेव्हा पर्सनल कॅम्प्युटर PC काय होतो? कार्यहीन होते तेव्हा काय होतंय? तर तेव्हा काय होत असते की जुन्या भागाची दुरुस्ती करणे योग्य असते. तेव्हा आपल्याला काय करावं लागते की जे जुने भाग आहेत त्याची दुरुस्ती करणे योग्य असते. पर्याय क्रमांक सी, क. प्रश्न क्रमांक 36. कॅम्प्युटरच्या निरनिराळ्या भागांना डॅश डॅश. बघा, कॅम्प्युटरच्या निरनिराळ्या भागांना आपण काय म्हणतो? तर त्यांना प्रामुख्याने काय म्हणतात? कम्प्युटर हार्डवेअर असे म्हणतात. पर्याय क्रमांक
कम्प्युटर हार्डवेअर म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. कम्प्युटर गेम्स किंवा काही व्यावहारिक उपयोगासाठी इलेक्ट्रॉनिक कॅम्प्युटरमध्ये डॅश डॅशचा उपयोग करतात. बघा, काही कॅम्प्युटर गेम्स किंवा काही व्यावहारिक उपयोगासाठी इलेक्ट्रॉनिक कॅम्प्युटरमध्ये कशाचा उपयोग करतात? तर कशाचा उपयोग करतात? तर जॉयस्टिकचा उपयोग करतात. पर्याय क्रमांक 3 जॉयस्टिक. प्रश्न क्रमांक 38. डॉस म्हणजे डॅश डॅश. बघा, डॉसचे संक्षिप्त रूप आपल्याला सांगायचं आहे. तर डॉसचे संक्षिप्त रूप काय आहे? डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. पर्याय क्रमांक ब. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खत्री या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.